महात्मा ज्योतिराव फुलेवरील जो फुले चित्रपट 11 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता, त्यातील मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात घमासान सुरू आहे। अर्थात आता त्या चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकललेलं आहे। या चित्रपटात सावित्रीबाई फुले करणारा एक ब्राह्मण वटू दाखवला आहे, त्यामुळे ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या आहेत। हे दृश्य चित्रपटातून वगळण्यात यावं असं ब्राह्मण संघटनांचं म्हणणं आहे। महात्मा फुले यांचं कार्य अगदी ब्राह्मणांपासून तर सुधारापर्यंत संपूर्ण समाजासाठी महत्त्वाचं ठरलं आहे। एक ब्राह्मण बटू सावित्री आईवर शीमफेक करतो हे तर सत्यच आहे। शिवाय हा मुलगा हे प्रतिगामी बुरसटलेल्या आणि मागासलेल्या विचाराचं प्रतीक आहे, असे घडलेल्या आणि मागासलेल्या विचाराचं प्रतीक आहे असे का समजू नये। महात्मा फुले व सावित्रीबाईंच्या कार्याला ज्यांनी विरोध केला त्यांचा इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून दाखवणे गैर नाही। गाड करा आणि जुना इतिहास दाबून टाका, हे कसं? सर्व समाजासाठी आदर्श असलेले महात्मा फुले त्यांचा इतिहास दाखवलाच गेला पाहिजे। ज्या ज्या लोकांनी त्यांना त्रास दिला तो त्रास लोकांना कळलाच पाहिजे आणि तुमच्या पिढीला देखील तुमच्या ज्या भविष्यात जे तुमची पिढी आहे, तरुण पिढी, त्यांना परिणाम वगैरे होणार नाही। त्यांना तुम्ही समजून सांगा की आपल्या लोकांनी पूर्वजांनी जे केलं आहे ते वाईट कृत्य होतं, अशा प्रकारचं वागणं तुम्ही करू नये असं तुम्ही समजून सांगा ना। उलट तुम्ही ही भाषा वापरता की जो हमसे टकराएगा तो मिट्टी में मिल जाएगा, ती भाषा आम्हाला येते। महात्मा फुलेंचे अनुयायी काही जे बांगड्या घातलेले नाही आहे, ही भाषा बिलकुल बरी नाही। त्या भाषेचा आम्ही विरोध करतो, निषेध करतो, तुमच्या या संघटनेचाही निषेध करतो। इतिहास नवीन व्हिडिओ समोर यायलाच हवा, म्हणून अनंत महादेवन यांचा महात्मा फुले यांच्या जीवनावर चित्रपट जसे तसा दाखवावा व त्वरित प्रसिद्ध करावा अशी मागणी महात्मा फुले उत्सव समिती अमरावती व क्रांतीचे ब्रिगेड, कृषक आघाडी, युवक आघाडी, महिला आघाडी व महात्मा फुले व उद्देश संस्था, विवाह बंधन, अमरावती विद्रोही समाज संघटना, अमरावती माळी महासंघ, अमरावती सावतार परिषद अमरावती यांनी केली आहे। तर या संदर्भात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात ॲडव्होकेट नंदेश अंबटकर यांनी विस्तृत माहिती दिली। जनमत लाईव्ह न्यूज करता अमरावती प्रतिनिधी राजेश्वर घोरमाडे यांची रिपोर्ट।